नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागले आहेत। प्रत्येक इच्छुक उमेदवार जनमानसात मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे। जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषद मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात लढती होणार आहेत। यातच कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी महत्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे शेहे जिल्हा परिषद मतदार। या शेहे जिल्हा परिषद मतदारसंघात आता एक कट्टर हिंदुत्ववादी, जनमानसात मिसळणारा, लोकांच्या समस्या जाणून घेणारा चेहरा उदयाला येत आहे। आजपर्यंत शेहे मतदारसंघाची ओळख म्हणजे हिंदुत्ववादाचा अभेद्य गड अशीच आहे। या हिंदुत्ववादी गडात आता एक लोकप्रिय असा हिंदुत्ववादी चेहरा समोर येतोय, तो म्हणजे विश्वनाथ अशोक पोवार। विश्वनाथ पोवार यांनी या मतदारसंघात जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जबरदस्त पूर्वतयारी केली आहे। या मतदारसंघात विश्वनाथ पोवार यांचा दांडगा जनसंपर्क आहे, त्यामुळे ते या मतदारसंघात सर्वपरिचित असा चेहरा आहेत। विश्वनाथ पोवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामांचे अयोध्येच्या पवित्र भूमीवर जाऊन दर्शन घेत त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत। यानंतर त्यांनी आपल्या जनसंपर्क दौऱ्याला सुरुवात केली। यावरूनच त्यांनी हिंदुत्ववादाविषयीची असणारी कट्टर भावना लक्षात येते। देव, देश आणि धर्माला समर्पित अशा उमेदवाराला आता या शेहे मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्यांच्याशी याविषयी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केलं की ते एका हिंदुत्ववादी पक्षातून निवडणूक लढवणार आहेत। आता भविष्यात जिल्हा परिषद निवडणुकीतच समजेल की येथील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार। या मतदारसंघातील ही निवडणूक पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।